तर आज वेगवेगळ्या कारणांमुळे सुरेश धस सध्या चर्चेत राहिलेले आहेत आणि त्याच्यावर आता त्यांची प्रतिक्रिया येते. आपण बघूया ते काय म्हणतात. इतका खालच्या दर्जाचं राजकारण हे करणं उचित नाही, परंतु बीड जिल्ह्यामध्ये हे चाललंय आणि त्यातल्या त्यात ते तुम्ही काय करता ते सामाजिक कार्यकर्त्या ते काय दमानियाताई आणि ते तृप्तीताई त्यांना याच्यातलं खाचापाचा हे काय माहिती नाही, तर त्यांना कशावर बोलायचं आणि ते काही बी बोलतात. खोक्याच्या प्रकरणात हे अडचणीत अरे कशाच्या अडचणीत आलं, माझा काय संबंध त्याच्याशी? त्याचं बिचारायचं जे काही हे असेल तर त्याचा तो सजा भोगतो ना, त्याच्याशी माझा कुठला काही संबंध नाही. त्यातून तुम्हाला मारण्याचा परळीवरून माणूस पाठवायचा, त्यांनी स्टेटमेंट करायचं आणि तेही हरणाच्या मांसाबद्दल, ज्याचा काडी मात्र माझ्याशी काही संबंध नाही. तिथं मोर्चा काढायचा एक तकलादू 200-250 समर्थकांचा, त्यांना कोणीतरी पैसे पुरवायचे, त्यांनाच त्यातल्या 10-20 लोकांना उपोषणाला बसवायचे. राजस्थानवरून ते कोणत्या समाजाचे लोक, बिश्नोई समाजाचे 4 लोक आणायचे. कशासाठी आणले? म्हणजे ही आयडिया कोणती आहे की परस्पर बिश्नोईच्या हाताने यांचा जर काटा काढता आला तर काटा काढून टाकायचा, आपल्या पुन्हाम्याने राहील. आणि त्यातल्या त्यात आणखी आमच्या जिल्ह्याशी संबंधित 2 लोक अँकर आणि ते काय म्हणतात अँकर आणि टी व्हीवरचे बडे मुद्दे छोटे मुद्दे यांनी उठलून सुटून तेच मुद्दे लावून धरायचे. अरे काय कोणाच्या म्हणजे माणसं मारायचा काय तुम्ही कारखाना काढला काय? बरं, म्हणजे त्याला मारता म्हणजे संतोष देशमुखला मारलं, संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलं तुम्ही, ती पद्धत फार चुकीची आहे आणि त्याच्यावरती आवाज न उठावला म्हणून तुमचं कोणाचं तरी मंत्रिपद गेलं म्हणून मग काय धरायचं, आता खोक्या धरायचा, तोच वाजवायचा. कोण खोक्या, काय खोक्या? ते खोक्याच्या तिथं गेलो मी, ढाकणे कुटुंबियाचा आणि त्यांचा वाद झाला होता. ते खरा वाद तो होता, त्याचं कारण नाही आहे, कारण दुसरंच करायचं आणि त्यात हरण आणायचं, हरण आणून बिश्नोई समाज आणायचं आणि तो मग लॉरेन्स बिश्नोई आणि मग तिथं उपोषणाला बसायचं लॉरेन्स बिश्नोई समाजाचे लोक. कोणी यांची विमानाची तिकीटं काढली, कुणी यांना मुंबईला बसवलं, पुन्हा कोणाला बसवलं, याची संपूर्ण चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना म्हणजे माणसाचे काटे कसे काढायचे असे नवीन उद्योग मला वाटतं बीड जिल्ह्यात. अहो साहेब, आम्ही ज्या गावाच्या बाबळे त्याच गावाच्या बोरे आहेत, आम्ही इथलेच, आम्हाला कळतंय ना कोण कोणाचं प्रकरण उचलतं. खोक्या हे निमित्त मात्र आहे, निमित्त मात्र आहे. त्याच्या आडून बिश्नोई समाजापर्यंत जायचं. तर आपल्या हत्येचा कट कसा रचला जात होता हे सुरेश धस सांगत होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.